नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, पुणे पुणे तिथे काय होणे आपण म्हणतोच. पुण्याची ख्याती सर्व बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आहे. आता तर पुणे शहर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं बनलेलं आहे. भारतातलं 6व्या-7व्या क्रमांकाचं शहर पुणे शहर आहे. त्यामुळे मुंबईनंतर जर तितक्याच ताकदीचं शहर कुठलं असेल, दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्रामधले पुणे शहर आहे. त्यामुळे पुण्याची महापालिका कोण जिंकते इकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुण्यामध्ये साधारणपणे बघा की सगळ्या जाती धर्मांची पंथांची असतात, मोठी शहरं असतात. जी मोठी शहरं असतात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली किंवा नाशिक, जळगाव, संभाजीनगर, ह्या सगळ्यामध्ये सर्व जाती धर्म हे असणारच आहेत. प्रत्येक जातीची ताकद ही ती असतेच, जातीय समूह तिथे ह्या बहुसंख्येने असतातच. पण हे जरी असलं तरी देखील पुण्यामध्ये ब्राह्मण समाज आणि मराठा समाज यांची ताकद ही पूर्वीपासूनच आहे. परंपरागत म्हणजे 100 वर्षापासूनची परंपरा तिथे ब्राह्मण आणि मराठा यांची ताकद ही पुण्यामध्ये आहेच. आणि ती निवडणुकीत मतदानाच्या काळात निवडणुकीत ही दिसून येतेच. त्यामुळे प्रत्येक सगळे पक्ष आहेत ह्यांना टाळत नाहीत. मराठानेही टाळत नाहीत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कुणी असेल, ते अजित पवार असतील, ते ह्यांना टाळत नाही. ब्राह्मणांनाही ते ब्राह्मण मतदान सगळं लक्षात घेऊन ब्राह्मण उमेदवार देण्याचा प्रयत्न करतात, हे भाजप सोडून अन्यजण. त्यामुळे बाकी समाजही आहेतच. म्हणजे दलित समाज आहे, ओबीसी आहे, त्यामध्ये माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे, मुस्लिम समाजही आहे. पण हे जरी असलं तरी पुण्यामध्ये मुख्य किती म्हटलं तरी ब्राह्मण समाज आणि मराठा समाज हे दोन गोष्टींची, दोन जातींची, दोन समाजांची ताकद आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये मान्य करावं लागेल. तर आता महापालिका निवडणुकीमध्ये मुळात एक आपण ब्राह्मण समाज घेतला तर ब्राह्मण समाजाची 10% मतं ही काँग्रेसकडे आहे. ते नक्की किती कुणी काही म्हटलं ती 10% ब्राह्मण समाज हा नक्की काँग्रेसकडे आहे. काँग्रेसकडे आत्ता काय आहे मुख्य म्हणजे, तर पूर्वी मी काँग्रेसची ताकद ही परंपरागत पुण्यामध्ये होती. आजपर्यंत महापालिका काँग्रेसचीच होती. गेले 15-20 वर्षे महापालिका ही भाजपकडे आहे. मधल्या काळात काही शरद पवारांकडे होती. पण परंपरागत म्हणाल तर काँग्रेसची ताकद होतीच. कारण खूप मोठमोठे नेते, काकासाहेब गाडगळ्यांपासून अगदी मोठमोठे नेते हे म्हणजे केशवराव जेदे असतील, असे मोठमोठे नेते पुण्यातून झालेले आहेत काँग्रेसकडे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसची ताकद होतीच आणि आजही आहे. पण आज ताकद असली तरी क्षीण झालेली आहे. याचं कारण असं आहे, काँग्रेसला पुण्यामध्ये मोठा नेता नाही. एक असा खंबीर खमका नेता लागतो की त्याचं सगळं आदेश ऐकतील, त्याच्यावर त्या नेत्यावर सगळ्यांची श्रद्धा असेल, त्या नेत्यावर सगळ्यांना आदरभाव असेल, आणि किती भांडणं गटतट वाद असतील तरी अंतिम आमचा जो नेता म्हणेल तो शब्द आम्हाला अंतिम ठरेल. असा ताकदवान खंबीर श्रद्धा असलेला कोण नाही आहे काँग्रेसकडे. हुकमी एक्का आपण म्हणतो, असं हुकमी एक्का हा काँग्रेसकडे पुण्यामध्ये निश्चित नाही. अगदी काँग्रेसकडे महाराष्ट्रातही तसा नेता नाही आहे. ही काँग्रेसची मोठी उणीव आहे. आजही काँग्रेसचं मतदान किंवा मतदार पुण्यामध्ये खूप आहे. काँग्रेसवर प्रेम करणारे मतदार पुण्यामध्ये खूप आहेत. परंतु त्या मतदारांचा मतदानामध्ये फायदा करून घेण्याइतपत क्षमता असणारा नेता काँग्रेसकडे नाही आहे. ही काँग्रेसची मोठी उणीवेची बाजू आहे. तरीही 10% ब्राह्मणांची मते काँग्रेसकडे आहेत आणि बाकी 10% मतं अन्य पक्षांकडे घेतली तर साधारणपणे 70-80% मतं ही ब्राह्मण समाजाची, पुण्यातील ब्राह्मण समाजाची भाजपकडेच आहेत. आणि ती मतंही न फुटणारी आहेत, ती मतंही कुठे न जाणारी आहेत. कारण ते सगळे रासव संघाला मानणारे आहेत. पुण्या संघाची, सांस्कृतिक राजधानी संघाची, किती म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आपण मानतोच, पण संघाचं महाराष्ट्राचं मुख्यालय त्याने आत्ता काही संघाचे काही प्रांत झालेले आहेत. मुंबई प्रांत वेगळा, पुणे प्रांत वेगळा, विदर्भ प्रांत वेगळा. पण आज 10 वर्षापर्यंत पुणे हे प्रांताचं कार्यालय होतं, मुख्यालय होतं संघाचं. अजूनही अनेक मुख्य निर्णय पुण्यात घेतले जातात. थिंक टँक संघाचे महाराष्ट्रातले पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे पुण्यात संघाची ताकद आहे आणि ब्राह्मण समाज त्यामध्ये मोठा आहे. त्यामुळे हा जो ब्राह्मण समाज 70-80% असणारा संघाकडे असणारा ब्राह्मण समाज आहे भाजपकडे आहे. तर ते मतदान काही केल्या फुटणार नाही. मग तिथे उमेदवार कुणीही द्या, वरून आदेश आहे, संघाचा आदेश आहे,
म्हटल्यावर ते मतदान त्या भाजपच्या उमेदवाराला देणार म्हणजे देणार, मग तो कुठल्याही जातीपातीचा असो कोणताही असो. मग त्यांच्या समोर एखादा ब्राह्मण उमेदवार असला तरी त्याला मतदान देणार नाही, कारण संघाचा आदेश नाही, अशी यांची श्रद्धा असते. अशी श्रद्धा आता काँग्रेसमध्ये नाही आहे. ती काँग्रेसमध्ये पूर्वी श्रद्धा होती की नेहरूंनी सांगितलं म्हणून, इंदिरा गांधींनी सांगितलं म्हणून. मग आता नेहरूंचा काळ गेला, इंदिरा गांधींचा काळ गेला, तेवढं त्यांच्यावेळी क्षमता असणारे नेते नाही आहेत काँग्रेसकडे. हे संघाकडे अजून आहे. एक चालकानुवर्तित्व जे म्हणतात ते आहे, नेत्यावर श्रद्धा. त्यामुळे कितीही म्हटलं तरी काँग्रेस 25-30 जागांवर आजला पुढ्यात जाईल असं वाटत नाही. राहिला मुद्दा अजित पवारांचा. तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र निवडणूक लढत आहेत, पण सत्ता मिळतील असं काही नाही आहे. याचं कारण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वर्ग त्यांच्याकडे नाही आहे. मतदान तेवढं होणार नाही आहे. निवडून नक्की त्यांचे नगरसेवक येणार आहेत, परंतु भाजपकडं जसं वर्ग वेगवेगळा आहे, काही विशिष्ट पॅकेज आहेत, पॉकेट्स आहेत भाजपकडे, संघाकडे, आणि संघासारखी संघटना भाजप पाठीशी आहे, तसं काही राष्ट्रवादीकडे आत्ता नाही आहे. आणि कितीही म्हटलं तर शरद पवार साहेबांची ताकद, वय, मक्ता, सगळं त्यांची जी त्यांच्यामध्ये वलय आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे. अजूनही त्यांच्यावर राज्यभरात प्रेम करणारा वर्ग आहे हा वेगळा, पण त्या प्रेम करणाऱ्या वर्गाचं मतदानात रूपांतर होतं असं नाही मात्र. त्यामुळे अजित पवार शरद पवार करता अजित पवारांचा पक्ष हा पुण्यामध्ये विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जायला असं वाटत नाही. म्हणजे तो थेट 80-90-100 जागा जिंकेल असं काही वाटत नाही. तोही काँग्रेससारख्या, अजित पवारांचा गटही काँग्रेससारख्याच जागा जिंकेल. भाजप मात्र पुण्यामध्ये पूर्ण बहुमत प्राप्त करेल असं वाटतंय. महापालिकेमध्ये भाजप आहे, रोज जनतेचा भाजपवर पुण्यामध्ये नक्की आहे. परंतु हे जरी असलं तरी भाजपचे मतदार हे संघाचे मतदार ठाम आहेत. ते मतदार, संघाचे मतदार आणि भाजपचे वेगळे आयाराम गायारामचे मतदार असं मिळून असं एकूण गोळाबेरीज केली तर भाजपची पुणे महापालिका सत्ता येणार असं नक्की वाटतंय. मंडळी, आपल्याला काय वाटतं? आता माझं स्वतःचं मत मी सांगितलेलं आहे. काँग्रेसला जागा मिळणार, काँग्रेसचं प्रेम करणारे लोक नक्की पुण्यामध्ये आहेत, परंतु काँग्रेसला खंबीर नेता नाही. एखादा चांगला मोठा नेता, श्रद्धा असणारा असा, ज्याच्यावर सगळ्यांची श्रद्धा असेल असा नेता काँग्रेसकडे आहे का? तर नाही. आणि अजित पवार एका विशिष्ट मर्यादेत पलीकडे जातील पुण्यामध्ये असं नाही आहे. तर त्यांना ब्राह्मण वर्गातलं मतदान किती होईल हेही सांगू शकत नाही आहे. त्यामुळे एकूण कितीही म्हटलं ते अजित पवार गट हा सत्ता प्राप्त करेल पुण्यामध्ये, पुणे महापालिका जिंकेल असं काही वाटत नाही. भाजप पुणे महापालिका मात्र जिंकणार असं वाटतंय. आपल्यावर काय मत आहे आपण जरूर ऐकाय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.